JWCAD जे आहे ते व्हेरी इझी टू ऑपरेट, म्हणजे युजर फ्रेंडली आहे. तर मला लहानपणापासून आर्ट फील्ड मध्ये मला 200च्या पेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले, सर्टिफिकेशन्स मिळालेले आहे. तर 2023चा पुणे अचिव्हर्स अवॉर्ड सुद्धा मला पवार साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. हे जे स्वप्न होतं ते आमदार महेश लांगेंचं होतं आणि ते मी उतरवण्याचा 100% प्रयत्न करतो. तर हा प्रोजेक्ट जो आहे 100 कोटी संभाजी महाराजांचा ब्रॉन्झ मधील पुतळा, त्याच्यावरची मोठे मोठे पुस्तकं जेव्हा बघून असं थोडंसं भीती वाटायची की एवढा अभ्यास आपण कसं काय करू शकणार कमी वेळेत एवढ्या सगळं. नमस्कार, माझं नाव आशिष सातव. मी कॅम्पटेक सोल्युशन्स मध्ये तुमच्यासोबत संवाद साधतोय. आपण एक सिरीज ऑफ इंटरव्ह्यू कंडक्ट करतो आहे कॅम्पटेक सोल्युशन्सच्या वेगवेगळ्या कस्टमर बरोबर, जे कस्टमर्स आपापल्या क्षेत्रामध्ये आघाडीचं काम करतात. आज आपण आलेलो आहे श्री गिरीश वसंत चिद्रवार सरांच्या ऑफिसला. सर नमस्कार. तर गिरीश सरांबद्दल सांगायचं झालं तर सृष्टी हा एक असा युनिक कन्सेप्ट आहे की सृष्टीला ब्युटिफुल करणे, त्याला सुशोभित करणे, या टाईपचे जे काही प्रोजेक्ट्स असतात, तर मग ते कुठल्याही टाईपचे असो, ते हॉटेलशी रिलेटेड असो, म्युनरसशी रिलेटेड असो किंवा पौराणिक असो, या टाईपच्या प्रोजेक्ट्स मध्ये सरांचं एक्सपर्टाइज आहे. आणि आज आपण गिरीश सरांबद्दल त्यांच्या या जो विशेष असा त्यांचा गुण आहे त्या संदर्भात किंवा त्यांची कंपनी जी काम करते त्याच्याबद्दल आज आपण सरांबद्दल जाणून घेऊया. गिरीश सर नमस्कार. सर थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला हा वेळ दिला. सर टू स्टार्ट विथ सर, आम्हाला तुमच्याबद्दल, तुम्ही कुठून आलात, तुमचं आधीचं शिक्षण कुठं झालं, तुमचं कॉलेज कसं झालं सर, याबद्दल आम्हाला सर जाणून घ्यायला आवडेल. सर मी दिग्रस इथून आलेला आहे, तालुका प्लेस आहे. आणि माझे वडील जे आहेत ते हेडमास्टर होते, ते सायन्स फील्ड मधले होते. आणि माझी आई आध्यात्मिक गृहिणी असून आध्यात्मिक फील्ड मध्ये ती म्हणजे कार्यरत होती. आणि तिला आवड होती सगळं असं आध्यात्मिक फील्डचं, तिला आवडायचं. आणि तिचा तो गुणधर्म आम्हाला लहानपणापासून मिळाला. सायन्स आणि आध्यात्मिक फील्डचं असं दोन्ही बाळगून आम्हाला लहानपणापासून मिळाले. आम्ही आमच्या घरी 6 भावंड आहोत. 6 भावंडांपैकी 4 भावंड जे आहेत फाईन आर्टिस्ट आहेत, एक आर्किटेक्ट आहे. आणि मी सगळ्यात लहान असल्यामुळे मला लहानपणापासून हे आर्ट साईडचं बॅकग्राऊंड मिळालेलं आहे. आईकडनं हा ऍक्च्युली आर्ट साईडचा मला गुण मिळालेला आहे. तर माझे मामा जे आहेत ते 2 फाईन आर्टिस्ट होते. त्या काळात गावाकडे पण सुद्धा म्हणजे पुण्यात येऊन शिक्षण घ्यायची किंवा मुंबईला येऊन शिक्षण घ्यायची पद्धत होती. तसं माझ्या वडिलांनी सुद्धा त्या काळात माझ्या बहिणींना, इथे मोठ्या बहिणी होत्या, त्यांना पुण्यातच शिक्षणासाठी पाठवलेलं होतं. तर त्याचं असं वैशिष्ट्य होतं, ते फुलेंसारखं काम करायचे. म्हणजे जास्त त्याचा शिक्षणावर फार जास्त भर होता. त्यांनी स्वतः राष्ट्रीय विद्यालय म्हणून शाळा काढलेली होती. आणि जे मुलं शिकू नव्हते शकत त्यांना ते म्हणजे फ्री मध्ये शिकवत होते. जे विद्यार्थी नापास होत होते त्यांच्यासाठी खास घरी त्यांनी सायन्सच्या लॅबोरेटरीज वगैरे काढलेल्या होत्या. तर असं त्यांनी बरंच असं कार्य शिक्षणासाठी खूप जास्ती केलेलं आहे. आणि महिलांच्या मुली, आता 3 बहिणी होत्या तर त्या तिघींनाही त्यांनी असं बाहेर पाठवलेलं होतं. 10वी झाल्यानंतर त्या लगेच पुण्यात येऊन शिक्षणासाठी आल्या. आणि मामा लोक सुद्धा जे आहे, आता एक किशोर व्यवहारे म्हणून पुण्यातच आहे. ओके. हा, तर आर्ट साईडचं बॅकग्राऊंड आम्हाला तसं आईकडनं मिळालेलं आहे. आणि आर्किटेक्चरला हे खूप गरजेचं आहे की आर्ट साईड स्ट्रॉंग असणं. तर हा मुद्दा तर खूप चांगला आहे. आणि त्याच्यासोबत माझे एक मोठे बंधू जे आहे ते आर्किटेक्चर मध्ये खूप चांगलं काम करत आहेत नागपूरमध्ये. 1 नंबरचं विदर्भात त्यांची प्रॅक्टिस आहे. आणि त्यांचंच इन्स्पिरेशन कदाचित माझ्या डोळ्यासमोर आणि आर्किटेक्चर घ्यायचं लहानपणापासून ठरवलेलं असावं. सर खूप चांगलं वाटलं, कारण की आईचा गुण तुमच्यापर्यंत आला आणि तुम्ही त्याला आणखीन जोपासला आणि तुमच्या भावंडांनी पण त्याला जोपासला आणि त्याचं तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही त्याचं इम्प्लिमेंट केलं. तसं जेव्हा तुम्ही हे सर्व करत होतात तर तुमचं सर कॉलेज कुठनं झालं आणि कॉलेजच्या काही तुमच्या विशेष अशा आठवणी असतील सरांबद्दल किंवा काय, सर त्याचं थोडंसं आम्हाला सांगितलं तर आवडेल सर आम्हाला ऐकायला त्याच्याबद्दल. कॉलेज माझं MIT गोंदिया मधनं झालेलं आहे. आणि कॉलेजमध्ये असताना मी फर्स्ट इयर मध्ये जेव्हा गेलो तर आर्ट साईड तर माझी खूप मजबूत होती. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नव्हता की जे आमचे 50% विषय राहायचे आर्टशी रिलेटेड, तर तिथे मला कधीच अडचण आहे असं वाटत नव्हतं. पण जेव्हा हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर, त्याच्यावरची मोठे मोठे पुस्तकं जेव्हा बघून असं थोडंसं भीती वाटायची की एवढा अभ्यास आपण कसं काय करू शकणार कमी वेळेत एवढ्या सगळं. तर तेव्हा असं वाटायचं की मी पास तरी होईल का. एवढे सगळे मोठे मोठे विषय 12 सब्जेक्ट आम्हाला एका वर्षातून सगळे प्रॅक्टिकल्स कम्प्लीट करायचे असतात. असं झालं की पहिल्या वर्षीचा रिझल्ट लागला. कॉलेजमध्ये त्यांनी कॉरिडॉरमध्ये रिझल्ट लावलेला होता. सगळे विद्यार्थी जाऊन गोळा होऊन ते रिझल्ट बघत होते.
रिझल्ट बघत असताना मी दूर राहिलो होतो, कारण मला वाटत नव्हतं की माझा एखादा विषय राहू शकतो. एवढा मोठा अभ्यासक्रम खूप जास्ती दिलाय 12वी नंतर, इतका जास्त अभ्यासक्रम पहिल्यांदाच पाहिलेला. तर रिझल्ट लागल्यानंतर सगळे विद्यार्थी गोळा होऊन बघत होते. बघताना त्यांना असं लक्षात आलं की सगळेजण एकमेकांना कॉंग्रेट्स करत होते, सगळेजण आनंदी होते, मुलं मुली सगळे. मी मात्र दुरून गंमत बघत होतो. तर सगळ्यात एक नंबरचा कोणाचा नंबर आहे हा कोणाचाच लक्षात येत नव्हता. क्लासमध्ये असा विषय होता की तो म्हणजे हिमांशू परब किंवा एक विद्यार्थी, एक हुशार विद्यार्थी आहे आणि त्याचाच नंबर असावा. मी मात्र दुरून गंमत बघत होतो. तर काय झालं की गर्दी थोडीशी बाजूला झाली आणि तो जो हुशार विद्यार्थी ज्याचं नाव म्हणत होते की त्याचा असावा नंबर, तो आला. त्यांनी बघितलं, तो म्हणला त्याचा नंबर नाहीये, त्याचा नंबरच नव्हता. तर सगळेजण हा कोणाचा नंबर आहे. तर मग मी स्वतः जवळ जाऊन बघितला तर तो माझा नंबर निघाला. तर मी पहिल्या वर्षीपासून जो रँक पकडला आणि शेवटच्या वर्षापर्यंत तो रँक पकडून राहिलो. तो एक कॉन्फिडन्स मला तयार झाला की बाबा ठीक आहे, मी पण काहीतरी करू शकतो. तर जी 8 साईड होती त्या 8 साईडच्या बरोबर मी शेवटच्या वर्षापर्यंत फर्स्ट रँकवर राहिलेल्या कॉलेजमध्ये. आणि कॉलेजमध्ये असताना जे माझं थिसिस होतं ते सिव्हिक सेंटर म्हणून होतं, कारण मी अर्बन एरियामध्ये राहणार. तर मला तसाच सब्जेक्ट असा पाहिजे होता की त्या पद्धतीचं काम मला करता आलं पाहिजे. जे विषय माझे कव्हर नाही झाले माझ्या अकॅडमिक इयरमध्ये 4 वर्षामध्ये, ते विषय मी त्यात सगळे कव्हर केले. आणि त्यात सुद्धा मला अबोव 80% मार्क मिळाले, जे की नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये एक रेकॉर्ड होता. तो रेकॉर्ड आतापर्यंत पण कोणी तोडला की नाही माहिती आहे. एवढ्या मोठ्या 80%च्या वर आर्किटेक्चर मध्ये मार्क मिळणं खूप कठीण होतं. हा एक मुद्दा माझ्या लाईफ मध्ये खूप आठवणी. नक्की सर, ते तुमचा त्याचा आनंद तुम्हाला आज पण तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतो. आम्हाला सुद्धा, कारण तो एक इन्स्पिरेशन असतं की आता तो जो एक कॉन्फिडन्स तयार झाला आणि त्या कॉन्फिडन्समुळे असं मला असं वाटतं प्रत्येक वेळी माझा प्रत्येक प्रोजेक्ट हा चांगलाच झाला पाहिजे आहे, काहीतरी त्यात नवीन असलं पाहिजे. आणि जेवढे आतापर्यंत माझे प्रोजेक्ट झाले त्याला मी न्याय देऊ शकलो असं मला वाटतं. ओके सर, ग्रेट सर. सर, याच्याबद्दल तुमचे जे काही गुरुजन असतील, तुमचे जे काही प्रोफेसर्स असतील सर, त्यांच्यातले काही स्पेसिफिक काही तुम्हाला आठवत आहेत ज्याचं तुम्हाला नक्कीच सर करावं असं वाटतं? हा, पुरेश सर म्हणून जे होते ते म्हणजे खूप चांगलं आम्हाला हिस्ट्री शिकवायचे. आणि त्यांचं हिस्ट्री शिकवण्याची पद्धत जी होती की एकदा तुम्ही त्यांचं लेक्चर ऐकलं की ते तुमच्या डोक्यात राहिलंच पाहिजे आणि तुम्हाला ते लिहिता आलंच पाहिजे. इतकं त्यांचं स्ट्रॉंग होतं ते, त्यांचे जे सांगण्याची पद्धत होती. आणि आम्हाला शिरोडकर सर म्हणून एक मुंबईचे आर्किटेक्ट होते, म्हणजे शिक्षण तिथनं झालेलं होतं. ते पण खूप चांगलं आम्हाला इतकं चांगलं शिकवायचे की असे टीचर आम्हाला खरंच आमच्या भाग्याने मिळाले असं मी म्हणतो. कारण एवढे चांगले टीचर मिळाल्यामुळेच कदाचित मला आर्किटेक्चर पण खूप जास्त चांगलं काम करता येतं, शिकता आलं. त्यांच्याकडे चक्रदेव सर म्हणून होते, त्यांनी पण आम्हाला खूप चांगलं गायडन्स केलं आहे. सन्याल सर आमचे एचओडी होते, जे फॉरेन रिटर्न होते. आणि त्यांचा मी आवडता विद्यार्थी म्हणून मला कॉलेजमध्ये म्हणायचे, कारण मी रँकर राहत होतो. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. नक्कीच सर, खूप चांगल्या आठवणी आहेत तुमच्या कॉलेजच्या आणि तुमच्या सरांच्या. जसं जसं आपलं आयुष्य पुढे जातं तसं तसं आपण सर पुढे येतो आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये. आज तुम्ही आता वर्क करताय, मागच्या जवळपास 25+ वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करताय सर. तर तुम्ही हे या ज्या क्षेत्रात काम करताय तसं तुम्ही आतापर्यंतचे कुठले प्रोजेक्ट्स, मेजर प्रोजेक्ट सर तुम्ही या फील्डमध्ये सर तुम्ही सध्या केले आहेत? माझे मेजर प्रोजेक्ट जे आहे लँडस्केपिंगशी रिलेटेड, ब्युटिफिकेशनशी रिलेटेड, स्मारकाशी रिलेटेड आणि बंगलो आणि हाय राईज ह्या टाईपचे प्रोजेक्ट माझे आतापर्यंत झालेले आहेत. तर वास्तुशास्त्र हा पण एक विषय माझ्या आर्किटेक्चरशी रिलेटेड आहे. कारण कॉलेजमध्ये हा एवढा विषय फोकस केला जात नाही, पण प्रोफेशनल लाईफमध्ये हा विचारला जातो, मागितला जातो, रिक्वायरमेंट असते लोकांची. आणि त्या पद्धतीने आम्ही ही कामं करून दिली आहेत लोकांना. त्याच्यामुळे आमचे जे प्रोजेक्ट हायराईजचे झाले त्याबद्दल मला असं सांगता येईल की ते एका महिन्यात 80% सेल झालेले आहेत. तसं माझ्या मार्किंग मला मिळालं होतं कॉलेजमध्ये रँकिंगचं, तसंच हे रँकिंगचं एका महिन्यात 80% सेलचं रँकिंग माझ्या हायराईजच्या प्रोजेक्टला मिळालेलं हे एक स्टारांकित पॉईंट आहे. प्रोव्हाइडेड माझे जे 8 वेबसाईटचे जे सृष्टी डिझायनरच्या नावाखालचे जे प्रोजेक्ट्स आहेत, सृष्टीशी रिलेटेड, म्हणजे जसं झालं फुले सृष्टी झालं, भीम सृष्टी झालं, किंवा संत सृष्टी झालं, किंवा शंभू सृष्टी, शिवसृष्टी, ह्या सृष्टीचे जे ब्युटिफिकेशन, म्युरल्स, स्कल्पचरचे जे प्रोजेक्ट आहेत ते पण खूप चांगल्या पद्धतीने माझे वर्कआउट झालेले, ऑन साईट पण काही चालू आहे. ते पण नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट माझे होत आले आहेत. येस सर, नक्कीच सर. आणि तुमचे हे जे प्रोजेक्ट्स आहेत बेसिकली
आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसलेलो असताना आम्ही ते बघतोय की वेगवेगळे बरेचसे सर तुम्हाला अवॉर्ड्स आणि अचिव्हमेंट सुद्धा सर तुम्हाला याच्यासाठी मिळालेले आहेत. तर सर याच्याबद्दल सध्या तुमचे कुठल्या प्रोजेक्ट्स आहेत, तुमच्या अचिव्हमेंट्स मध्ये कुठले सर सध्या तुम्हाला अवॉर्ड्स आणि हे रेकग्निशन तुमचं झालेलं आहे? माझ्या अचिव्हमेंट्स बद्दल मला जर सांगायचं झालं तर मला लहानपणापासून आर्ट फील्डची आवड असल्यामुळे आर्ट फील्डमध्ये मला 200च्या पेक्षा जास्त अवॉर्ड मिळालेले, सर्टिफिकेशन्स मिळालेले आहेत. आणि हे माझ्या घरच्या बाळकडू किंवा बाळपणी जे काही मिळालेलं बॅकग्राऊंड आहे त्यामुळेच मला मिळालेलं आहे. नक्कीच त्यामध्ये स्कूल लेवल असू दे, सिटी लेवल असू दे किंवा डिस्ट्रिक्ट लेवल, तालुका लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल लेवल यापर्यंत मला प्राइजेस मिळालेले आहेत. आणि आता प्रोफेशनल फील्ड मध्ये जर तुम्ही बघा तर 2023चा पुणे अचिव्हर्स अवॉर्ड सुद्धा मला हा पवार साहेबांच्या हस्ते मिळालेला आहे. येस, डेफिनेटली तुम्ही डिझर्व करता, कारण की तुम्ही अशा नाविन्यपूर्ण क्षेत्रात काम करता आणि तुम्ही डिझर्व करता सर याच्यासाठी. तर सर हे सगळं तुमचं प्रोफेशनल लाईफ मध्ये जेव्हा पुढे जात असताना सर तुमच्या फॅमिलीचा तुम्हाला कसा काय याच्यामध्ये सपोर्ट होतं? जसं की आम्हाला म्हणजे माहिती आहे की मॅम सुद्धा डॉक्टरेट आहेत, त्यांनी PhD घेतलेली आहे. सर फॅमिलीचा याच्या तुमच्या याच्यामध्ये कसा रोल आहे आणि कसा त्यांचा सपोर्ट मिळतो ते पण सर? माझ्या वाईफचं नाव आहे गिरिजा चिद्दराव. त्या आता MMCA मध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. त्या डॉक्टरेट त्यांनी लग्न झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर PhD केलं. तसं मी तिला त्या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि तिने पण माझ्या ऑफिससाठी तसाच सपोर्ट केलेला आहे. आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा काही गोष्टीसाठी सॉफ्टवेअरशी रिलेटेड पुष्कळ गोष्टी ती मदत लागत असते. प्रोव्हाइडर आम्हाला काही सॉफ्टवेअर्स आमच्यासाठी पर्सनली बनवून घ्यायचे असतात. आमच्या रिक्वायरमेंटनुसार आम्हाला काही गोष्टी तयार करायच्या असतात ज्या पब्लिकसाठी खूप उपयोगी असतात पण त्या मार्केटमध्ये उपलब्ध नाहीये. तर अशा गोष्टी साठी मला तिने खूप जास्त मदत केलेली आहे. आणि सॉफ्टवेअर्समुळेच मी आज माझे जे काम आहेत ते खूप जास्त परफेक्टली काम करू शकतो. हायराईजचे काम असू द्या किंवा तुमचे कॅल्क्युलेशनचे काम असू द्या किंवा तुमच्या प्रेझेंटेशनचे काम असू द्या, या सगळ्यामध्ये मला तिचा मदत होतं. प्रोव्हाइडेड माझी मुलगी जी आहे सृष्टी, तिचं नाव आहे कोइन्सिडेंटली, आणि तिच्याच नावावर मला सृष्टी डिझायनर म्हणून माझी फर्मचं नाव पण दिलेलं आहे. आणि माझी मुलगी जी आहे ती बॅचलर ऑफ डिझाईन या याच्यात ग्रॅज्युएट झालेली आहे बँगलोर मधनं. आणि तिचा पण फर्मशी असा संबंध आहे की जे काही प्रेझेंटेशनचं काम आहे किंवा काय तर ती हे त्या कामासाठी आम्हाला ते मदत होते. जरी जॉब करत असली बँगलोरला तरी ती फ्रीलान्सिंग माझ्या ऑफिसचं पण ती काम अजून सुद्धा करतेच आहे. यस सर, जसं तुम्ही सांगितलं सॉफ्टवेअरचे, सर तुम्ही आम्ही दिलेले काही 2Dचे आणि 2Dचे सॉफ्टवेअर सर तुम्ही वापरता. तर सर हे जेव्हा आपण कॅड सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही वापरता तर याच्याबद्दलचा तुमचा कसा काय अनुभव आहे बेसिकली, की कुठले सॉफ्टवेअर सध्या तुम्ही वापरताय त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा, आणि काय स्पेसिफिक सॉफ्टवेअरची गरज फ्युचरमध्ये आपल्याला लागू शकते या क्षेत्रात काम करताना? तर ऍक्च्युली आता आम्ही जे सॉफ्टवेअर्स वापरतोय बेसिकली मेजर कॅड ओरिएंटेड सगळे सॉफ्टवेअर्स असतात. तर जास्त ZWCAD ह्या सॉफ्टवेअर आम्ही वापर जास्त करतो. पूर्वी आम्हाला कॅड जे होते ते कॅड जे होती ती मायक्रोसॉफ्टची होती, तेव्हा जी उपलब्ध होती तेव्हा ती आम्ही वापरली. पण त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स काही सॉफ्टवेअर आम्हाला इथे पुण्यातच उपलब्ध झाल्यामुळे ZWCAD, CAD हे सॉफ्टवेअर आम्ही आता वापरायला लागलो आहे. प्रोव्हाइडेड आता काही 3D साठी आम्ही ArchiCAD वगैरे ही सॉफ्टवेअर्स वगैरे वापरतो. तर त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा आम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे सॉफ्टवेअर मध्ये 3D मध्ये किंवा कॉर्पोरेशनच्या सँक्शनिंगच्या प्रोसिजर पद्धतीने, तर याच्यात काही अजून अपग्रेडेशन व्हायला पाहिजे आहे हे म्हणजे अपेक्षित आहे. ओके, यस सर, डेफिनेटली की जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या सबमिशनसाठी आपल्याला कॉर्पोरेशनसाठी जेव्हा आपण वर्क करतो तर वेगवेगळ्या स्पेसिफिक सॉफ्टवेअरची काही गरज असते आणि ते जर जनरलाइज झाले तर डेफिनेटली त्याचा सगळ्यांना यूज होईल, फायदा होईल. नक्कीच सर, हा पण एक पॉईंट आम्ही नोट डाऊन करतो याचे सॉफ्टवेअर प्रोव्हायडर, आणि डेफिनेटली आम्ही याच्यावर वर्क करू. त्याचं तुम्हाला आम्ही शाश्वती तर नाही पण आम्ही देतो की आम्ही याच्यावर काम करू म्हणून सर. येस सर. सर टू मूव्ह आहे बेसिकली की सध्या जे नवीन यंग जनरेशन आहे सर याच्यासाठी तुम्हाला काय मोलाचा सल्ला द्यावा वाटेल की त्यांनी काय करायला पाहिजे सर? आता हे यंग जनरेशन आहे त्यांना तर हे कॉम्प्युटर वर्ल्ड आहे, बरोबर आहे. तर ह्या लोकांची पाया मजबूत होण्यासाठी त्यांनी आर्ट फील्ड जे आहे पहिलेपासून बेसिक पासून त्यांनी शिकलं पाहिजे की नुसतंच फक्त कॉम्प्युटर किंवा मोबाईल याच्यात अडकून न राहता पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही काम करायचो, स्केचिंग करायचो, मॅन्युअल ड्राफ्टिंग करायचो, ह्या गोष्टीवर पण फोकस असलाच पाहिजे आहे.
प्रोव्हाइड यांनी आता जे नवीन सॉफ्टवेअर्स येतात हे त्यांनी आवर्जून शिकले पाहिजे आहे. त्यांनी तुमचं काम फास्ट आणि अप्रोप्रिएट होणार आहे. याच्यावर त्या मुलांनी फोकस केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी किंवा असं शिकायला मिळायला पाहिजे की माझ्या वडिलांकडनं जो गुण आलेला होता त्यासाठी मी 50% माझा स्टाफ जो आहे तो ट्रेनिंग आर्किटेक्ट्सनी भरलेला असतो. 8 लोक असतील तर माझे 3-4 लोक हे ट्रेनिंग म्हणून ठेवतो, कारण त्यांना यंग जनरेशनला समोर हे आम्ही काय करतो हे सगळं कळलं पाहिजे म्हणून मी जनरली माझ्या स्टाफमध्ये असा स्टाफ ठेवत असतो. येस सर. सर डेफिनेटली सर, आम्ही सुद्धा या ऍक्टिव्हिटीला आमच्या एंडनी सुद्धा प्रमोट करू की जे डिझर्विंग आर्किटेक्ट किंवा आर्ट फील्डमध्ये ज्यांना डेफिनेटली आपलं करिअर करायचं आहे किंवा त्यांना इंटर्नशिप करायचं आहे, डेफिनेटली आम्ही सर सृष्टी डिझायनर्सचं नाव त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेऊ की तुम्ही गिरीश सरांच्या फॉर्म सोबत तुम्ही टच मध्ये आणि तुम्ही तुमची इंटर्नशिप याच्यामध्ये चालू करा. सर टू मूव्ह अहेड याच्यामध्ये सर कॅम्पटेक सोल्युशन्सनी तुम्ही आमचे कस्टमर आहात, आम्ही तुम्हाला सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलेलं आहे. सर तुमचा अनुभव आमच्यासोबत साधारणतः 7 वर्ष जरी आपण काम करतोय तर आमच्यासोबतचा अनुभव जर तुम्ही आमच्या नवीन होणाऱ्या प्रॉस्पेक्ट कस्टमर्सला सांगितलं सर आम्हाला सर आवडेल. JWCAD जे आहे ते व्हेरी इझी टू ऑपरेट, म्हणजे युजर फ्रेंडली आहे. आणि जेव्हा जेव्हा काही अडचणी झाल्या त्यावेळेस आम्हाला डेफिनेटली खूप स्ट्रॉंगली बॅकअप म्हणजे सपोर्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रमोट करणार की JWCAD हे तुम्ही वापरावं, नवीन जनरेशननी सुद्धा वापरावं, कॉलेजेसमध्ये सुद्धा हे प्रमोट केलं जावं. सर आमच्याबद्दल स्पेसिफिक काही कॅम्पटेक सोल्युशन्स बद्दल तुमचा कसा अनुभव आला तेवढं एक सांगा सर. म्हणजे कॅम्पटेक सोल्युशन तर नक्कीच डेफिनेटली युजर साठी खूप चांगलाच आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला खरोखर गरज पडते तेव्हा जेव्हाही फोन करा लगेच आम्हाला सपोर्ट मिळतो. हा महत्वाचा मुद्दा आहे या कॅम्पटेक्स बद्दल. थँक्यू सो मच सर फॉर युअर काइंड वर्ड. सर याच्यामध्ये आपण तर सांगता करतोय आपल्या इंटरव्ह्यूची, कोणाला जर तुम्हाला जर डेडिकेशन जर कोणाला द्यायचं असेल, कोणाशी जर समजा हे करायचं असेल तर सर तुम्ही कोणत्या व्यक्तीचे सर तुम्ही सांगू शकाल की ह्या व्यक्तीने खरंच माझ्या आयुष्यात चेंज आणलेला आहे आणि मी त्यांना नाही विसरू शकत. नक्कीच मी असं सांगू शकेल की माझे आई वडील सगळ्यात पहिल्यांदा, त्यांच्याशिवाय तर मी हा घडलोच नसतो. नंतर भावंड, माझे मित्रमंडळ ज्यांनी मला आजपर्यंत खूप सपोर्ट केलेला, माझे पॉझिटिव्ह पॉईंट जे आहेत ते खूप प्रमोट केलेले आहे, समोर आणलेलं आहे. प्रोव्हाइडेड JWCAD सारखे जे आमचे सॉफ्टवेअरवाले मित्रमंडळ आहेत त्यांनी सुद्धा मला याच्यात मदत केलेली आहे सॉफ्टवेअर्समध्ये. तसंच जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना मी पेइंग गेस्ट म्हणून माझ्या रिलेटिव्ह कडे राहत होतो, डॉक्टर हेमंत निलावा. तसंच माझ्या खूप प्रेमाने अरुणाताई म्हणून ज्या सिस्टर होत्या, तर म्हणजे दूरच्या सिस्टर होत्या, तर त्यांनी पण मला खूप मदत केलेली आहे. त्यांचं पण मी नाव आवर्जून घेईन. प्रोव्हाइड माझे जे आता इथे गुरुजन आहेत, इथे ज्या लोकांनी मला जॉब करत असताना काही गोष्टी शिकवल्या आहेत, जसे शो पटकर आहे, लँडस्केप डिझायनर, ठीक आहे, संत जोगरे अँड असोसिएट्स आहेत, त्यांच्या सोबत मी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे जसे की बिलासपूरचे कमिशनर साहेब आहेत. गिरीश सर तुम्ही वेगवेगळे स्मारक आतापर्यंत केलेले आहे सर, तर या स्मारकांबद्दल सर कुठले तुम्ही प्रोजेक्ट केलेले आहे याबद्दल सर थोडीशी आम्हाला सर माहिती सांगा. आता मला एक महत्वाचा प्रोजेक्ट चालू आहे, शंभूसृष्टी म्हणून, शंभू शिल्प शंभूसृष्टी. हे जे स्वप्न होतं ते आमदार महेश लांडेंचं होतं आणि ते मी उतरवण्याचा 100% प्रयत्न करतोय. तर हा प्रोजेक्ट जो आहे 100 कोटी संभाजी महाराजांचा ब्रॉन्झ मधील पुतळा हा साकारतोय मोशीमध्ये, PCMC मध्ये, आणि पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे बनवत आहे. हा साधारण 2 टप्प्यामध्ये आता करतात आहे, एक रोडच्या अलीकडे आणि एक रोडच्या पलीकडे, असं त्याचा विस्तार झालेला आहे. एकूण 11 एकर वगैरे साधारण हा प्रोजेक्ट कम्प्लीट होईल. तर या प्रोजेक्टमध्ये 100 फुटाचा हा संभाजी महाराज पुतळा ब्रॉन्झ मधला जगविख्यात शिल्पकार राम सुतार हे दिल्लीमध्ये नोएडामध्ये बनवत आहे. आणि आता तो छातीच्या वरपर्यंत पुतळा बनवलेला आहे आणि त्याचं फाउंडेशनचं काम आता जवळपास कम्प्लीट होत आलेलं आहे. तसेच फुले सृष्टी हा आमचा प्रोजेक्ट आहे, PCMC मधलाच आहे. तो पण साधारण आता कम्प्लिशन पर्यंत आलेला आहे. साधारण 7-7 महिन्यापर्यंत तो पूर्ण होईल. संत सृष्टी हा प्रोजेक्ट हा 1-2 महिन्यातच कम्प्लीट होण्यासारखा आहे. तो पालखी मार्गावर आहे, चरोली येथे हा कम्प्लीट होत आहे. तर साई मंदिर जे आहे त्याच्या जस्ट अपोजिट हे पुतळे ठेवलेले आहेत. जवळपास भक्तिशक्तीपेक्षा हा मोठा आहे, पण नंबर ऑफ स्कल्पचर्स आणि हाईट्स मध्ये टोटल नंबर ऑफ फिगर्स त्यामध्ये साधारण 25 फिगर्स आहेत.
आणि संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर आधारित ही भेट आहे. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना आळंदीतनं बाहेर काढून दिलं होतं तेव्हा त्या चरवडील डोंगरावर ते भावंड वास्तव्य करत होते. त्या ठिकाणी हे शिल्प आणि तिथे थोरल्या पादुका मंदिर सुद्धा आहे. तर तिथे ब्युटिफिकेशन मध्ये काही म्युरल्स, साधारण 47 म्युरल्स हे संतांच्या जीवनावर आधारित आहेत. त्यातील काही म्युरल्स जे आहे ते ज्ञानेश्वराच्या 18 अध्यायावर आहे आणि 18 अध्यायातील काय बोध आहे हे चित्र स्वरूपात आणि टेक्स्ट स्वरूपात माहितीपटात लिहिल्या गेलेले आहे. सदानंद मोरे हे त्याच्यावर लिखाण करत आहे. तर अशा प्रकारे हे फार छान सृष्टीचे कामं आमचे PCMC मध्ये जवळपास कम्प्लिशनला आलेले आहे. नक्कीच सर, आपण पुणेवासी आहोत आणि पिंपरी चिंचवडमध्ये समजा आपण राहत असू तर हे नवीनच जे काही शिल्प सर तुम्ही साकारत आहे कॉर्पोरेशन आणि हे जे साकारत आहे तर डेफिनेटली याचा सर्वसामान्यांना त्याचा अनुभव घेऊ शकतील लवकरच अशी मी आशा करतो. याच्या